मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ही बैठक होणार आहे अशी माहिती आहे आणि मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर या चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही जी बैठक होणार आहे त्यात मराठा आरक्षणाच्या जीआरवर चर्चा होणार आहे का? नक्कीच ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी खरं तर मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर शासनाच्या वतीने आहे तो त्यांना एक जीआर देण्यात आले होता आणि या जीआरची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। एकीकडे या जीआरसाठी आहे ते कोर्टात जाणार असल्याचं देखील छगन भुजबळ यांच्याकडून वारंवार सांगितलं जात असताना याची नेमकी अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्याचबरोबर ज्यांना जातीचे दाखले आहेत ते देण्यासाठी कुठेतरी उशीर होतो या पार्श्वभूमीवर देखील जे जातीचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी आहेत यांना देखील या बैठकीमध्ये काही नवीन आदेश दिले जातात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होतीये हेच पाहणं महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।